नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। गुलाबी थंडी सुरू झाली आहे, त्याबरोबरच हिरव्यागार भाज्या मार्केटला उपलब्ध झाल्या आहेत। आज आपण कॅल्शियमने भरपूर अशा शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत। मी 4 ते 5 शेवगाच्या शेंगा इथं घेतलेल्या आहेत। अगदी जाडसर अशा शेंगा आपल्याला सूपसाठी निवडून घ्यायच्या आहेत। ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर याचे अगदी एका बोटा एवढे असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। वरचं साल मी जास्त काढून घेणार नाही, जितकं आपोआप निघत आहे तेवढंच आपण काढून घेणार आहोत। सर्व शेंगा आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत। शेवग्याच्या शेंगात व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असतं, तर तुम्ही अगदी लहान बाळांना देखील हे सूप देऊ शकतात। मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, तो देखील आपल्याला चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा आपण घेणार आहोत व तो देखील येथे चिरून घेणार आहोत। अगदी छान चविष्ट असं आपलं हे सूप बनणार आहे। डिनरला तुम्ही हे सूप नक्कीच घेऊ शकतात। लहान बाळांना देखील हे सूप तुम्ही देऊ शकतात। ह्या सगळ्या भाज्या आता आपण कुकरला लावून घेणार आहोत। त्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी मी कुकरमध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर कापलेल्या शेवगाच्या शेंगा आपण यात घालणार आहोत। तसेच कापून घेतलेला टोमॅटो व कापून घेतलेला कांदा आपण यात टाकणार आहोत। त्यात मी आता अगदी 1 इंच आल्याचा तुकडा टाकत आहे व 5 ते 7 पाकळ्या लसूण आपण यात घालणार आहोत। सूपला छान रंग यावा म्हणून यात मी हळद घालून घेतलेली आहे। पाणी उकळल्यानंतर कुकर आपण बंद करून घेऊन मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहेत। मी 2 लाल मिरच्या, दालचिनी, 4 ते 5 मिरे, 1 चमचा जिरा पावडर आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। आपल्याला मोठी गाळणी यासाठी लागणार आहे। कुकरच्या देखील 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर उघडून बघते। आपल्या शेंगा अगदी छान शिजलेल्या आहेत। मी एक सूपचे गाळणी घेऊन त्यात हे गाळून घेत आहे। हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते देखील आपण सूपमध्ये यूज करणार आहोत। अगदी छान आपल्या भाज्या येथे शिजून तयार झालेल्या आहेत। ह्या आपल्याला थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर शेवग्याची शेंग आपल्याला अशी उघडून चमच्याच्या सहाय्याने त्याच्यातला गर वेगळा करून घ्यायचा आहे। सर्व शेंगातला गर आपल्याला अशा प्रकारे वेगळा करून घ्यायचा आहे। मी आता सर्व शेंगातला गर बाजूला करून घेते। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील पटकन प्रेस करा। सर्व गर मी बाजूला करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। शेंगाचे साल देखील आपल्याला ठेवायचे आहेत, त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे। टोमॅटो, कांदा, लसूण आणि अद्रक ते देखील आपल्याला इथे लागणार आहे। त्याचा गर काढून घेतला आहे। त्यातच बाकी शिजलेले टोमॅटो, कांदा, लसूण आणि अद्रक आपण यात घालणार आहोत। हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं आहे। ज्यात आपण सूपचं पाणी गाळून घेतलं आहे त्यात पुन्हा एकदा हे सालं मी वरच्या गाळणीत घालणार आहे। यात जर थोडाफार गर राहिलेला असेल तर तो देखील आपण इथे काढून घेणार आहोत। अगदी अर्धा ग्लास पाणी मी याच्यावर ओतून घेणार आहे, जेणेकरून उरलेला गर देखील निघून जाईल। मिक्सरला मी असं बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे। त्यात आता आपण हे गाळून घेतलेलं पाणी यात घालून घेणार आहोत व याला मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला सूपसाठी तडका बनवायचा आहे। पितळी पातेल्यात मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे। तुपाऐवजी तेल देखील तुम्ही येथे वापरू शकतात, पण तुपामुळे सूपाला अगदी छान चव येते। यात मी थोडासा हिंग टाकून घेत आहे। त्यानंतर यात आपण 4 ते 5 मिरे व दालचिनी टाकून घेणार आहोत। त्यानंतर 2 लाल मिरच्या मी यात घालत आहे। हे व्यवस्थित टॉस करून घेतल्यानंतर
मिक्सरला दळून घेतलेली पेस्ट व पाणी हे सगळे यात ओतणार आहोत. यात आता चवीसाठी मी 1 चमचा जिरे पावडर टाकून घेणार आहे. तसेच चवीनुसार मीठ आपल्याला यात घालून घ्यायचे आहे व अगदी ताजी कोथिंबीर आपण यात घालणार आहोत. मीडियम फ्लेमवर सूप आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात किती छान आपलं सूप उकळून तयार झालं आहे व रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. ह्या सूपला आपण सर्व करून घेऊया. हे गरमागरम सूप तुम्ही देखील घरी नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं हे मला कमेंटमधून नक्कीच कळवा. आणि अशा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीजसाठी स्वरसाज किचन बघत रहा. धन्यवाद.